राज ठाकरे यांना महायुतीत आणण्याच्या जोरदार हालचाली सुरू. महायुतीच्या नेत्यांचा विधानाचा अर्थ काय जाणून घेऊया सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये. महाराष्ट्राचं राजकारण सध्या राज ठाकरे यांच्याशिवाय पूर्णच होऊ शकत नाही. राज ठाकरे यांचा महाराष्ट्राच्या राजकारणात दबदबा आहे. विशेष म्हणजे निवडणुकीच्या काळात राज ठाकरे ज्यांच्या बाजूने असतील त्यांचा मोठा फायदा असणार आहे. त्यामुळे महायुतीचे नेते राज ठाकरे यांना आपल्यासोबत घेण्याबाबतचं सकारात्मक प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधक जोरदार तयारीला लागले आहेत. भाजप प्रणित सत्ताधारी एनडीए आघाडीला कोणत्याही अवस्थेत देशात पुन्हा सरकार आणायचं आहे, तर विरोधी पक्षांच्या स्थापन झालेल्या इंडिया आघाडीला करोया मोरोया धर्तीवर मोदी सरकारचा पराभव करायचा आहे. त्यामुळे दोन्ही बाजूने जोरदार हालचाली देखील घडताना दिसत आहेत. या निवडणुकीत महाराष्ट्रातील सर्वात चर्चेत असणारा पक्ष आणि मराठी माणसाच्या प्रश्नांसाठी लढणारा प्रभावी नेता म्हणून ओळख असलेले मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे कोणाच्या बाजूने असणार हा मोठा प्रश्न आहे. राज ठाकरे यांनी नुकतीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये बराच वेळ चर्चा देखील झाली. या नेत्यांमध्ये राम मंदिराच्या उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात कसं सेलिब्रेशन करावं याबाबत चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. असं असताना आता सत्ताधारी पक्षांकडून राज ठाकरे यांना आपल्यासोबत यावेत यासाठी अप्रत्यक्षपणे ऑफर देण्याची वक्तव्य सत्ताधारी पक्षांच्या नेत्यांकडून केली जात आहे. त्यामुळे राज ठाकरे यांना महायुतीत आणण्याच्या जोरदार हालचाली सुरू तर नाहीत ना, अशी चर्चा आता रंगू लागली आहे. शिंदे गटाचे नेते राज ठाकरेंच्या स्वागताला तयार. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाच्या दोन मोठ्या नेत्यांनी राज ठाकरे यांच्याबाबत महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. या नेत्यांनी राज ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीवर प्रतिक्रिया दिली. मंत्री शंभूराज देसाई यांनी तर राज ठाकरे यांच्या स्वागतासाठी आम्ही तयार असल्याचं वक्तव्य देखील केलं आहे. राज ठाकरे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर उत्तमच आहे. ते आमच्यासोबत आले तर त्यांच्यासाठी स्वागतासाठी आम्ही तयार राहू. राज ठाकरे हे मोठे नेते आहेत असं शंभूराज देसाई म्हणाले आहेत. शिंदे गटाचेच नेते संजय शिरसाट यांनी देखील याबाबत महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. राज ठाकरे हे वेगवेगळ्या सूचना देत असतात अशी प्रतिक्रिया त्यांनी मुख्यमंत्री आणि ठाकरेंच्या भेटीवर दिली आहे. भाजपच्या बड्या नेत्याचं मोठं वक्तव्य. विशेष म्हणजे राज्य आणि देशातील सध्यातल्या घडीतला सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी याबाबत राज ठाकरे यांच्याबाबत महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. त्यांनी राज ठाकरे यांना समविचारी म्हटलं आहे. ते येत असतील तर कुणाला हरकत नसावी, जे ते चुकत असतील तर ते टीका केली पाहिजे. आम्ही समविचारी आहोत. उलट ते सोबत आले तर महायुतीची ताकद वाढेल. त्यांना मानणारा मोठा चाहता वर्ग आहे असं गिरीश महाजन म्हणाले आहेत. राज ठाकरे महायुतीसाठी महत्त्वाचे का आहेत? राज ठाकरे महायुतीसाठी महत्त्वाचे आहेत कारण राज ठाकरे हे प्रभावी व्यक्तिमत्व आहेत. त्यांची तरुणांमध्ये क्रेज आहे. त्यांचं भाषण ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी फार लांबून नागरिक सभास्थळी जात असतात. राज ठाकरे यांच्या वक्तृत्वाची शैली देखील तडफदार आहे. ते निवडणुकीच्या प्रचारावेळी जे भाषण करतात ते अत्यंत प्रभावी आणि पुराव्यासकट करतात. ते मोठ्या स्क्रीनवर व्हिडिओ दाखवून विरोधकांच्या कामांची चीरफाड करतात. त्यांना याआधी मोदी सरकारच्या कामांवर पुराव्यासह टीका केली आहे. त्याची जोरदार चर्चा देखील झाली होती. त्यामुळे हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून राज ठाकरे महायुतीत सहभागी झाले तर सत्ताधारी पक्षांची ताकद वाढणारच आहे. त्यासाठी महायुतीकडून त्यांना सोबत निवडणूक लढवण्याचे प्रयत्न केले जाण्याची शक्यता आहे. तर अशी सविस्तर माहिती होती मित्रांनो. कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि ह्या संदर्भात काही माहिती आल्यास ती आपल्याला या चॅनलद्वारे देण्यात येणारच आहे. त्यासाठी विनंती आहे, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, व्हिडिओला मित्रांपर्यंत पोहोचवा. भेटूया नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.